Hello, my dear students. Today I am going to teach you 4.1 History of Novel. In this video lecture, we shall see the remaining portion of this 4.1 History of Novel. Types of Novel, Realistic Novel. कादंबरी कादंबरी जी आहे नॉवेल्स आहे त्याचे काय टाइप्स आहे प्रकार आहे. फर्स्ट इज रियलिस्टिक नॉवेल. पहला जो है वो वास्तववादी नॉवेल. द रियलिस्टिक नॉवेल इज फंक्शन दैट gives the effect of a realism. Sometimes this is also called a novel of manner. It can be characterized by its complex character with mixed motives that are rooted in the social class. The character in the realistic novel interact with other character and undergo possible, plausible and everyday experiences. या ठिकाणी आपण बघतोय की टाइप्स ऑफ नॉवेल. फर्स्ट इज रिअलिस्टिक नॉवेल आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हणजे जे रियालिटी असते, वास्तविकता असते, त्याचं या ठिकाणी आपल्याला दर्शन घडवणारी एक स्टोरी असते, त्यामध्ये कथा असते. सोबतच विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतीच्या पात्राचे, त्याच्या एकमेकांशी होणाऱ्या संबंधाचे, दैनंदिन अनुभवांचे वर्णन त्यात केलेले असते. म्हणजे जे डेली रुटीन मध्ये जे काही एक्सपिरियन्सेस असते एव्हरीडे लाईफ मधले, त्याचं सगळं एक्सप्लेनेशन या रिअलिस्टिक नॉवेल मध्ये केलेलं असते. पिकारेस्क नॉवेल म्हणजेच पिकारेस्क नॉवेल जे आहे ते काय असते नेमकं. द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. पिकारेस्क हा जो शब्द आहे तो स्पॅनिश वर्ड जो आहे पिकारो यापासून निर्मित झाले, विच मीन्स रोग. त्याचा अर्थ काय? नकली, डुप्लिकेट असा त्याचा अर्थ. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or disreputable person in an episodic form. म्हणजेच पिकारेस्क हा शब्द जो आहे तो एक प्रकारे स्पॅनिश शब्द पिकारो वरून घेतलेला आहे. म्हणजे स्पैनिश वर्ड जो है पिकारो, उसमें से वो शब्द लिया गया है जिसका अर्थ होता है नकली, डुप्लिकेट. आणि या प्रकारात मुख्य जे पात्र असतात, मेन जे कॅरेक्टर्स असतात, त्यांच्या करेज किंवा साहसाचे एपिसोडिक पद्धतीने वर्णन केलेले असते असं या ठिकाणी म्हणतात. हिस्टोरिकल नॉवेल. आता ऐतिहासिक कादंबरी कोणती आहे? A historical novel is a novel set in a period earlier than that of writing. इतिहासातील एखाद्या कालखंडावर, लिखित गोष्टीवर आधारित एखादी ही हिस्टोरिकल नॉवेल्स असतात. एपिस्टोलरी नॉवेल म्हणजे पत्ररूपी कादंबरी. द वर्ड एपिस्टोलरी derived from the Latin word epistola, which means a letter. म्हणजेच एपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द एपिस्टोला यावरून आला आहे. त्याचा अर्थ काय होतं? लेटर म्हणजे पत्र असा त्याचा अर्थ होतो. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also popular form of this type. या ठिकाणी काय म्हटलं आहे की त्याचा अर्थ जो होतो हा लेटर म्हणजे पत्र असा त्याचा अर्थ होतो. आणि या प्रकारात लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्राच्या मालिकेद्वारे कथा सादर करतो. पत्राव्यतिरिक्त डायरी आणि दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार या ठिकाणी पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे. आता गोथिक नॉवेल. The novels that include terror, mystery, horror, thriller, a supernatural doom, death or decay, or haunted buildings are called the Gothic novels. म्हणजेच
एक प्रकारे दहशत म्हणा, रहस्य, भय, रोमांचक किंवा अमानवी शक्ती किंवा विनाश, मृत्यू किंवा भूताटकीने पछाडलेली घरे, भूतप्रेत ज्याला आपण म्हणतो, अशाने पछाडलेली घरे, अशा विषयावरील कादंबरी म्हणजेच गॉथिक नॉव्हेल. ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. The autobiographical novel is novel based on the life of the author. म्हणजेच लेखकाच्या जीवनावरील आधारित हे नॉवेल असते, कादंबरी असते. However, the author changes the places and names of characters and even may change or avoid certain details of his life. It may or may not be in the first person narration. म्हणजेच लेखकाच्या जीवनावर आधारित कादंबरी, मात्र जे त्यामधले जे कॅरेक्टर्स असतात, त्याचे जे प्लेसेस आहे, त्याचे नेम्स आहे, नावं आहेत किंवा त्याच्या लाईफ मधील ज्या काही स्पेशल जे काही इन्फॉर्मेशन असते, पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन, ते बदलण्याचे स्वातंत्र्य लेखकाकडे असते. तसेच हे जे लिखाण असते ते प्रथम पुरुषी असतेच असे नाही. Allegorical novel. An allegory is a story that bears more than one level of meaning. म्हणजेच रूपक म्हणजे ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. म्हणजेच त्याचा जो बाह्य अर्थ आहे किंवा वरवरचा अर्थ आहे त्यातील जे म्हणजे द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन एलेगरी दॅट मे पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टोरिकल और फिलॉसॉफिकल. म्हणजेच त्याचा जो बाह्य अर्थ आहे ते प्रतिकात्मक अर्थपेक्षा म्हणजेच वेगळा असतो. राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्वज्ञानाशी त्याचा संबंध असू शकतो. युटोपियन डायस्टोपियन नॉवेल. Utopia is an imaginary community or society possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. म्हणजेच उटोपियन किंवा डायस्टोपियन जी कादंबरी आहे, उटोपियाचा अर्थ एक प्रकारे होतो आदर्श गुणधर्म असलेला काल्पनिक समुदाय किंवा समाज. विशेषतः यामध्ये सायन्स बेस्ड स्टोरीज किंवा तार्किक काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी ही एक प्रचलित साहित्यिक शैली आहे. सायकोलॉजिकल नॉवेल. आता मानसशास्त्रीय नॉवेल कादंबरी ज्याला आपण म्हणतो ते काय असते. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट द इंटरनल लाईफ ऑफ protagonist or even the other character as much as the external factors. या प्रकारामध्ये कथेतील मुख्य जे कॅरेक्टर असतं किंवा पात्र आपण ज्याला म्हणतो किंवा इतर पात्राच्या अंतर्गत जीवनाच्या बाह्य घटकाप्रमाणेच महत्व दिलेलं असतं. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. Stream of consciousness is a phrase coined by William James in the treatise Principles of Psychology 1890. यामध्ये काय म्हणतात की विलियम जेम्स यांनी मानसशास्त्राचे सिद्धांत जो की 1890 ला लिहिला, त्याचा म्हणजे या त्यांच्या ग्रंथात ही संज्ञा तयार केलेली आहे. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ही त्यांच्या मानसशास्त्राचे सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. It means the flow of the thoughts, incidents in the plot or in the sequence of their occurrences. The novelist narrates them as they enter the mind of the character. आणि यामध्ये त्याचा जो अर्थ आहे तो प्रवाह असा होतो आणि कथानकामधील या स्टोरीमधील घटना त्याच्या घडण्याच्या क्रमानुसार येतात आणि जशा त्या पात्राच्या मनात येतात तशा लेखक त्यांना त्या ठिकाणी सादर करीत असतो.
यानंतर आफ्टर दिस बिल्डन्स्ट्रोमन novel. The German world Bildungsroman indicate growth. म्हणजे हा शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो, जो शब्द आहे बिल्डन्स्ट्रोनम याचा अर्थ होतो एक प्रकारे ग्रोथ म्हणजे वाढ, ज्याला आपण म्हणतो इन्क्रीजिंग, ज्याला आपण म्हणतो. त्या ठिकाणी the fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit and characters from the childhood टू ऍडल्टहुड. म्हणजेच या ठिकाणी मुख्य पात्राच्या त्याचं जे मेन कॅरेक्टर आहे त्याच्या चाइल्डहुड म्हणजे त्याच्या बालपणापासून तर तारुण्यापर्यंतच्या मानसिक, आत्मिक आणि स्वभाव वैशिष्ट्यांच्या प्रगल्भतेवर हे काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र या ठिकाणी आधारित असतं. द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, a cult of pulp magazines become popular in which fantastic fiction for general entertainment of masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतायत की 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प किंवा त्याला आपण लगदा असं म्हणतो, मासिके हा प्रकार लोकप्रिय झाला होता, ज्यामध्ये स्वस्तातल्या लगद्याच्या कागदावर सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी काल्पनिक कथा छापण्यात येत असत. त्या ठिकाणी या पल्प कथांच्या युगाने डिटेक्टिव्ह कादंबऱ्या आणि विज्ञान कथांचा पाय रचला असे ते या ठिकाणी म्हणतायत. सायन्स फिक्शन is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic settings, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universes, and extra terrestrial life. Science fiction often explore the potential consequences of scientific and other innovations. Frankenstein by Mary Shelley is considered the first novel. म्हणजे या ठिकाणी मग काय म्हणताय की विज्ञान कथा ज्या आहेत हा काल्पनिक तार्किक कथा प्रकार भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान आहे व तंत्रज्ञान आहे व अंतराळ भ्रमण किंवा टाइम ट्रॅव्हल आहे, प्रतिसृष्टी किंवा परग्रही जीवन आहे यासारख्या कल्पित संकल्पनावर त्या काय आहे आधारित आहे असे या ठिकाणी म्हणतायत. Based on science and technology, the genre flourished in the second half of the 19th century. मग detective fiction is a subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often murder. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतायत विज्ञान कथेत अनेकदा वैज्ञानिक आणि इतर नवकल्पनांचे संभाव्य परिणाम शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या ठिकाणी. तसेच डिटेक्टिव्ह किंवा गुप्तहेर कथा ज्या असतात, रहस्य कथा ज्याला आपण म्हणतो, हा गुन्हेगारी कथा आणि रहस्य कथेचा उपप्रकार आहे, ज्यामध्ये अनुभवी किंवा व्यावसायिक गुप्तहेर एखाद्या गुन्ह्याच्या किंवा खुनाचा तपास करतो.